1999 मध्ये महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम MCOC लागू केला. या कायद्याचा मुख्य उद्देश राज्यातील संघटित गुन्हेगारी थांबवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे आहे. MCOC हा कठोर कायदा असून संघटित गुन्ह्यात सामील झालेल्या व्यक्तीवर कठोर कारवाईसाठी तयार करण्यात आला आहे. MCOC च्या मुख्य उद्दिष्ट: 1. संघटित गुन्ह्याचं स्वरूप. हा कायदा अशा व्यक्तींना उद्दिष्ट करतो ज्यांनी गुन्हेगारी संघटना स्थापन केल्या आहेत किंवा त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. संघटित गुन्हे प्रामुख्याने आर्थिक फायद्यासाठी केले जातात, जसे की खंडणी, हत्या, अपहरण, तस्करी इत्यादी. 2. जामिनीसाठी अडचणी येतात. ह्या कायद्याअंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना जामीन मिळवणे कठीण असते. फक्त उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच जामीन दिला जाऊ शकतो. 3. कठोर शिक्षा. MCOC अंतर्गत दोषी आढळल्यास जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो. 4. पुरावे गोळा करण्यासाठी विशेष अधिकार. पोलिसांना टेलिफोन कॉल आणि इलेक्ट्रॉनिक संदेश अडवण्याचा अधिकार आहे. पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पद्धतीची परवानगी आहे. 5. विशेष न्यायालय. MCOC अंतर्गत प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रकरण वेगाने निकाले काढले जाऊ शकतात. 6. अवैध मालमत्ता जप्त करणे. MCOC अंतर्गत आरोपीची अवैधरित्या मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. MCOC लागू करण्याच्या अटी. MCOC लागू करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. आरोपी संघटित गुन्हेगारीचा सिंडिकेट असावा. आरोपीने गेल्या 10 वर्षात किमान 2 किंवा अधिक गुन्ह्यात सहभाग घेतलेला असावा. MCOC वर टीका पण होते. 1. मानवी हक्काचे उल्लंघन. कधी कधी या कायद्याचा गैरवापर होतो, ज्यामुळे निष्पाप व्यक्तींना यात अडकवले जातात. 2. कठोर प्रक्रिया. जामीन मिळवण्यात येणाऱ्या अडचणीमुळे आरोपीला निर्दोष ठरवण्यावर दीर्घकाळ तुरुंगवास राहावे लागते. 3. सत्तेचा गैरवापर. या कायद्याचा राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी गैरवापर झाल्याचा आरोप केला गेला आहे. संदर्भ: MCOC मुख्यतः संघटित गुन्ह्याचा सामना करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे आणि भारतातील इतर राज्यांमधील अशाच कायद्यासाठी एक उदाहरण म्हणून याचा उल्लेख केला जातो.